श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येक भक्तांना स्वामी अनुभव हे देतच असतात, परंतु फरक मात्र एवढा असतो की स्वामींची सेवा करत असताना प्रत्येकाला लगेचच अनुभव येतात असं नाही. काही भक्तांना पटकन स्वामी त्यांच्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांना अनुभव देत असतात, परंतु काही भक्त असे देखील आहेत की स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी अनुभव द्यायला उशीर झालेला आहे. परंतु श्री स्वामी समर्थ हे दैवत असं आहे की कधीच स्वतःकडे कोणाच्याही काहीही ठेवत नाहीत. मग तुम्ही एकदा जरी मनापासून श्री स्वामी समर्थ असे जरी म्हटले तरी योग्य वेळ आली की स्वामी त्या भक्तांना त्याहूनही जास्त देत असतात. परंतु योग्य वेळ आल्याशिवाय कधीच कोणाला काहीच भेटत नाही. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे कष्ट करणे ही काळ्या दगडावरची रेष आहे. जेवढे तुमचं प्रामाणिकपणे कष्ट असेल आणि ईश्वराची साथ असेल तेव्हा मात्र यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही. कारण प्रयत्न करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि जिथे प्रयत्नांची साथ असते आणि ईश्वराची भक्ती तर दोन्हींची साथ असल्यानंतर प्रत्येक व्यक्ती हा यशस्वी होत असतो. खूप लोकांची अशी देखील मतं असतात की ईश्वराची भक्ती करायला सुरुवात केली आणि आम्हाला ईश्वराने आमच्या आयुष्यामध्ये संकटे देऊ नये, दुःख देऊ नये, अडचणी देऊ नये. आणि कधी कधी तर अशी देखील लोक म्हणणारे असतात की आम्ही स्वामींच्या सेवेमध्ये आलो आणि आमच्यावरती अडचणी यायला सुरुवात झाली, मग आम्ही नाही स्वामींची सेवा करणार. परंतु असं नसतं. तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये आला किंवा नाही आला तरी देखील तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी ज्या येणार होत्या ते येणारच होत्या, परंतु स्वामींच्या सेवेमध्ये आला म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी आल्या असं तुम्ही कधीच विचार करू नका. कारण श्री स्वामी समर्थ हे दैवत असं आहे की फक्त त्यांना द्यायचं माहिती आहे. फक्त साध्या सोप्या आणि सरळ थोडी जरी सेवा करणारा एखादा भक्त असेल, परंतु त्याची सेवा ही मनापासून जर असेल तर स्वामी त्या भक्ताला खूप काही देत असतात. आणि हेच अनुभव आपल्या प्रत्येक स्वामी भक्तांचे आहेत. स्वामी भक्तांचे एकदा अनुभव ऐकून पहा, त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर अडचणी येतात की स्वामी त्या अडचणीतून तारून नेतात. भले हे तुम्हाला नसेल अनुभव आला, तुमच्या आयुष्यामध्ये स्वामींनी नसेल चमत्कार केला, परंतु नकळतपणे तुम्हाला कितीतरी संकटातून स्वामींनी कदाचित वाचवलं देखील असेल. तर स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर जे जे अनुभव स्वामी भक्तांना येतात ते अनुभव ऐकण्यासाठी देखील खरोखरच स्वामींची लीला असावी लागते. तर आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंनी आपल्या चॅनलवरती भरपूर अनुभव शेअर केलेले आहेत. तर त्या ताईंचं नाव हे नंदाबाई तायडे आहे आणि त्या संभाजीनगर येथील राहणारे आहेत. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये जे स्वामींनी दिलेले सुंदर सुंदर अनुभव आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ. ताई, काही नाही, मला मुलगी म्हणून आठवण येते बोलायची. अरे वा. हो, असं वाटतं आपली मुलगी आता आपण सोडला बोला. हा हा अनुभव राहत्या छोटे मोठे चालूच राहत्या. हा 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 हा. हो, त्या 2 दिवस मी म्हणलं आपण ताईचे ते आडव म्हणलं आपण समजा असं मनात इच्छा होती माझी बरं का. हा हा व्हॉट्सअपला हा. ते ग्रुप टाकला ना आता तुम्ही. हो हो हो. हा, तर 2-4 दिवस माझे आज कसं काय आलं का नव्हते आठवणीमध्ये. म्हणलं हे असे ते ग्रुप राहत्या तर आता सुनीता ताईचा आपला त्याचे ग्रुप राहते ना, तसा शिवंगी ताईचा आपला असा ग्रुप असं म्हणतच फक्त मी असं बोलले बरं का. तर झाले 2 दिवस गेले ताई तर ते टाकलं तुम्ही तो ग्रुप. मी म्हणलं पाय कसे स्वामी जाणते कशी इच्छा पूर्ण केली म्हणलं माझी. मी तुम्हाला सांगणार होते तशी, मी पण सांगायचं बी काम नाही पडलं मला. बघा तुमची इच्छा लगेच स्वामींनी पूर्ण केली का. हो ना, मला इतकं नवं लागलं म्हणलं आपण ताईला सांगा आता फोन लावून. तर असं झालं ताई ते. तर मी म्हणलं आपण नुसतं कसं असं मनात ठरवलं म्हणलं ते आपण या अनुभव सांगताना सांगू.
हा 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 हा. आपला एक ग्रुप. हा तर ते अशी फक्त 2च दिवस अगोदर झालं ते म्हणजे मनामध्ये. हा हा हा. अरे वा. आणि मग बघितलं तर म्हणलं अरे हे टाक झालं बरं सगळं ग्रुप तयारी त्याच्यात झाले म्हणलं मी आड्या आता ह्याच्यात. हा ना मला इतका आनंद झाला त्याशी म्हणलं अगे स्वामीच्या मनात कोणी निसते. हो. हा म्हणून मग तुम्हाला पण ऍड करून घेतलं लगेच. हा नाही बरं झालं केलं ताई मग आपल्याला बी चांगलं आहे ते स्वामी समर्थ. हो ना हो ना हो ना. तर असे छोटे मोठे भरपूर अनुभव आहेत ताई मला. मी ते ग्रुपला टाकलं पहा गणपती येईल याच्यामध्ये ते श्रावण महिन्याचा हो, ते हो. दगडात जेव्हा लावला होता ना मी. हा हा दिव्यात गणपती. हा त्याच्यामध्ये असं गणपतीचं दात एक डोळा असा आडवा कोणी म्हणून झोपलेला गणपती असं उभा नाही त्याच्यात दिव्यामध्ये. हा 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 हा. हा टाकलं मी व्हॉट्सअपला. मी तसं तुम्हाला ते पोरानं काढलेले आणि ते टाकून देते. हा हा हा. चालेल. हो हो मला असे छोटे मोठे भरपूर अनुभव आहे ताई. ते आता आटपून घेतलंय देवाचं आटपलं. हा हा. आता स्वयंपाक करून घेते ना. ते थोडी आता शेतीची गडबड चालू आहे. मुगा शेंगा तोडायची उडदा शेंगा. मला अनुभव बी नसला तर मला वाटतं शुभांगी ताई संग आपली मुलगी म्हणून बोला फोन लावा. हा हा हा. माझी आठवण येते बरं का मला ती तुमची आता. हा हा हा. आता आज झालं माझी ती मुलगी एक आणि तुम्ही एक दुसरी मुलगी झाल्या. अरे वा छान झालं ना मग मला पण हा ते एक तुम्ही कसं आता अनुभव ज्यावेळेस अनुभव सांगताना आपल्या ताई हा हा. त्यावेळेस ते किती बी म्हणजे अनुभव सांगितला पण तुमच्या मनात किती तुम्ही यांना सांगता या ताईचा अनुभव इतका छान आहे असं आहे तसं आहे ती आवड निर्माण होती. आणि ते अनुभव सांगणाऱ्याला सुद्धा आनंद होऊन जातो तो. त्याच्यामध्ये ते जे सांगते आता ते त्याच्या पद्धतीने जे सांगता अनुभव ते. हो तर त्याच्यामध्ये तुम्ही किती कव्हर करून सांगता या ताईचा अनुभव तर ते जे सांगतं त्याला सुद्धा त्याची आवड लागते म्हणजे एकदम आनंद वाटतो तो तुमच्या याच्यामुळं अनुभवली म्हणून सांगते मी. मला तुम्हाला सांगितलं होतं मी कसा आवाज येत होता मला आता ते मला सुद्धा विश्वास नाही बसत राहिला. मी माझ्या कानाने घरात स्वामी समर्थ आवाज ती धून चालू होती घरात आमच्या. हो हो हो. स्वामी तसे अनुभव देतातच की ताई आपल्या. आता इतके भारी भारी अनुभव आहे ते एक ताईच्या पोळीवर आहे ना तर बघितलं मी तर काय छान स्वामी समर्थ येईल ताई. हो ना हो ना. आपल्या ग्रुपलाच वाटतं त्या ग्रुपमध्येच टाकेले ते. हो हो ग्रुपला आहे. हो ते असं लगे ते बघून तर लगे असं मन ते येऊन जातं ते पोळीवर विभूत स्वामी ना ताई. हो हो हो. ती माळ ते स्वामीची किती छान आहे बघा बरं. मग ते ताई आता सेवेकरी म्हणजे आता ती मनातूनच भक्ती असेल ना ती. हो 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 हो. आणि या अनुभवाचं कसं ताई आता प्रत्येकाने अनुभव ज्याने समजा काही माहित नाही ऐकले ना तर तिथून त्याला सुद्धा प्रेरणा मिळते. हो हो. ते अनुभव ऐकून आपण आता बघा आपल्यावर जशी स्वामींची कृपा झाली आपण किती बिनधास्त आहे आपल्याला आहे का कशाचं टेन्शन की बाबा माझे नाही ना आपण पूर्ण स्वामीवर सोडतो ताई त्याच्यामुळे आपण काहीच नाही. आणि हे आता काही असे अनुभव ऐकल्यानं सुद्धा त्यांच्या मनात स्वामी बद्दल ते होतं बरं का चांगलं म्हणजे त्यांचं मन बी ते होतं त्यांना वाटतं आपण बी असं सांगा करावं आपण बी अनुभव करा ते त्यांच्या बी मनात इच्छा होऊन जाते. म्हणूनच तर आपल्याला दुसरं काय करायचं नाही ताई आपल्याला फक्त आपल्यावर जशी स्वामींची कृपा झाली ना तशी दुसऱ्यांवर पण व्हावी त्यांचं पण टेन्शन फ्री व्हावं. त्यांना तरी कशाला टेन्शन पाहिजे असं ना आपल्याला स्वामी सेवेकरी वाढवायचे ना त्याच्यासाठी ही लोकांची हे आपण चांगलं काम करतो ना जे स्वामी सेवेकरी झाले म्हणजे ते त्यांचं सगळं बदलून जातं बरं का ताई. बदलून जातं. हो हो हो. हा त्यांना ना असं कोणतं वाईट त्याच्यावर स्वामी जाऊन देतच नाही त्यांना. आता बघा ना लोक आहेत का एवढी चांगली आपण स्वामींच्या सेवेमध्ये आलं की चांगलीच लोक भेटत जातात. हो आणि जे म्हणजे स्वामी काय करतात त्याला ते असं काही करायला गेलं तर त्याच्या मनात त्याचं दुसरं मन सांगतं तू असं नको करू नको. करून देत नाही. प्रत्येक स्वामी सेवेकराचं हे म्हणजे स्वामी त्याला वाईट याच्यावर जाऊन देतच नाही. हो ना मग त्यासाठीच आपल्याला प्रत्येक जण चांगल्या मार्गावरच गेला पाहिजे. हो 2 मन असते एका मनात जरी त्याची वाईट विचार आले ना तर ते एक मन सांगतं तू असं नको करू म्हणजे त्याच्यात स्वामी जाऊन ते करतात तू हे करू नको हे चांगलं नाही बा हे असं. मग काय करून देत नाही आणि त्यातली त्यात आपलं अजून संरक्षण होतं कधी कुठं बाहेर बाधा लागत नाही कुठलं काय होत नाही आपल्या बरोबर एक सुरक्षा कवच राहतं. मग पुढे जर सगळं आपल्याला फायदा होत असतील तर काय हरकत आहे सेवा करायला. आणि असं तरी आपण नामस्मरण न करण्या जर समजा एखाद्या नाही नामस्मरण केलं तर असं विचार डोक्यात काय नाही काय येतच राहतात की
हो, येतच राहतात ते विचार. आणि याच्यात कसं त्याच्यात गुंतून जातो ना आपण नामस्मरणात, त्या सेवेमध्ये. हा आणि ते स्वामी असे वाईट विचारात जाऊन देत नाही. एखादी वाईट संगत आली तिथून बी आपल्याला अंतर करून घेतात तिथून. काढतात बाहेर लगेच ते वाईट. हा, ते वाईट संगती सुद्धा जाऊन देत नाही आपल्याला. हो ना हो ना. तिथंच आपलं एक माणूस सांगतो इथं जाऊ नको तू. हो लगेच जाऊनच देत हो. नाही. निघालो ना आपण तरी नको वाटतं चला माघारी असं. हो, असं म्हणजे असं काही लगे स्वामी येऊन आपल्या साक्षीत येऊन सांगत नाही हो, की हो. तू तिथं असं. फक्त ते आपल्या त्या मनात ते करून देतं स्वामी. हा, ते मन सांगतं आपलं. मन होत नाही तिकडे जाण्याचं. हो. म्हणूनच आपल्याला म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात चांगलंच झालं पाहिजे. आपल्या झालं म्हणजे ठीक आहे एवढं नाही, प्रत्येकाचं झालं पाहिजे. हो. आता जाऊ दे, आता माझी सुनबाई पण सेवा करायला लागली आता. हा हा. नाही तुमच्या घरात आता तुम्ही स्वामी सेविकरी आहे ना. हा, नाही आता ताई तो सांगत तो अनुभव सांगायचा होता मला. हा हा. आता कारण ते आता जिल्हा परिषद शिक्षक आहे ना आता मुलं. हो हो. तुम्ही म्हटला ना एक शिक्षक आहे. हो, मग ते एकाची झालेली 2 वर्षाला बदली मागच्या वर्षी. हा हा. आता जे मोठे ते सुनबाईन मुलगा आहे ना त्यांच्या बदल्या झाल्या आता बरं का. हा हा हा. ते म्हणजे मागेच होत्या पण ते काही कारणाने रद्द झाल्या तर आता झाल्या. मग त्यांना कसं आता ड्युट्या करायला लागत्या. 5-6 वर्ष काढायला लागत्या एका शाळेवर. हो हो. मग त्यांना कशी त्यांच्या मनासारखी शाळा लागतात. हो. जायला म्हणजे आता 5-6 वर्ष काढायची म्हटल्यावर त्यांच्या मनासारखी शाळा पाहिजेच ना. हो हो. मग ना त्यांना असं टेन्शन आलं बघ सुनबाईला मुलाला दोघांची पण होती बदल्या. हा हा. तुम्ही काय आणि अनुभव सांगताय का मला नुसतं आपलं असंच सांगताय? नाही, आता अनुभव सांगते ना आता. बरं बरं. नाव सांगताय का मग? नाव स्वामी सेवेकरी म्हणून सांगा, लिहा आता. बरं बरं चालेल. हो, स्वामी सेवेकरी म्हणून लिहा. ते करा, मला कळून जाईल तो अनुभव. बरं बरं. मग त्यांची ना तर त्यांना असं टेन्शन आलं ताई लांब म्हणजे जायचं यायचं, गाव चांगलं पाहिजे, रस्ता चांगलं पाहिजे. हा हा. तर मग अशी गावं त्यांनी ती राहते काही 30-30 गावं लिहायची त्यांना बदलीच्या अगोदर. हा. मग लिहिलं, मला फोन केला मुलांना म्हणे मग तू सांग बरं. काही गावं आमच्या गावाजवळ होते, काही अशी म्हणजे तालुक्यातलीच गावं. हा. तर मग मी म्हणलं बाबा आता बघ आता शाळा कशा, गाव आपल्या रोडला आलं पाहिजे, पटकन जायला चिखल येणी पाहिजे असं. हा हा. तसं केलं. दोघांची पण त्यांना तेच टेन्शन किती दिवसाचं 8 दिवसापासून त्यांचं काहीच काम नाही, कोणतं गाव भेटतं कोणतं नाही. हा. मग मी ताई स्वामीला काय म्हणलं, स्वामी हा. त्यांना ना त्यांच्या मनासारखी गाव भेटू द्या म्हणलं माझ्या सुनबाईला मुलाला. अरे वा. आता हे अनुभव सांगलंय मला आज वाटते ताई. तर मी सहज म्हणले स्वामीला बरं का. हा हा हा. म्हणलं स्वामी त्यांच्या मनासारखी त्यांना गावं भेटू द्या. तर अहो ताई ते त्यांना असे गाव भेटले जे होते का ते नाही लगी सुनबाईला तर लगी 10-15 किलोमीटरच गाव भेटलं. अरे वा. म्हणजे त्यांच्या मनात असंच चाललं असेल की आपल्याला इथंच कुठेतरी आसपास भेटावं. नाही, ते असंच भेटावं राहतं पण ते आता ते कायदा कोणी सिनियर कोणी असं हा. ते गाव मग ते असे त्यांचे ते नियमान चालतं ना ते शाळा याच्यात मध्ये बी. हा. आपल्या असं मनानं नाही ना आम्हाला हेच गाव द्या म्हणून. हो हो हो. बरोबर आहे. हो. आणि मग मुलाला बी आम्ही ते जे गाव होते ना ते नाही भेटले त्याला पण इतकं लगे मेन रोडला हवेलं गाव भेटलं जवळच लगेच. हम्म, ते 15-16 किलोमीटर. आणि मग ते मुलाला असा विश्वासच बसना. त्याला वाटले कसं काय झालं इतकं, मला ते इतकं लांब गाव होतं. आणि त्याला आम्ही सांगत नाही. तुम्ही सुनबाईन काय तुमच्या नाही बरं का. मग सुनबाईन काय केलं, हा. तारक मंत्राचं 3 दिवसाचं अनुष्ठान केलं. अरे वा. हा. हा, आता ते मुलगा आता ती मानतच नाही तर ते म्हणतो ते सगळं नैसर्गिक राहतं ते. हो ना. असू द्या. नाही मानलं तरी हरकत नाही. पण तुम्ही म्हणायचं की मी प्रार्थना केली होती तुमच्या दोघं. नाही सांगितलं नाही केलं म्हणून. बस. मग त्यांचे मनासारखेच काय पण त्यांचं लगे इतके जवळ गाव भेटले, सगळ्यांना ओढ लागू राहिले. सगळे म्हणते का तुम्हाला असं कसं भेटलं, तुम्हाला असं कसं भेटलं. आणि तिनं 3 दिवसाचं अनुष्ठान केलं तारक मंत्राचं सुनबाईना. हा. आणि मग माझं बी इकडे चालूच होतं. मग आम्ही सांगितलं तिला, मी म्हणे आम्हाला स्वामी समर्थामुळे झाले म्हणे आमचं जवळ गाव आपल्याला. आपल्या तुम्हाला ती इच्छा नव्हती म्हणे भेटल म्हणून. हा पण अनुभव येत आहे मला बरं स्वामीचा. अरे वा. म्हणजे त्यांना पण स्वामींनी प्रचिती दिली म्हणजे त्यांना नाही. मग आता मुलाला बी कळलं ना का आपली आई कवत नाही, आपली समजा पत्नी आई कवत नाही. आता त्यांचा भाव ठेवून काही होत नाही, स्वामीवर विश्वास ठेवून करतच ना त्या.
हो, हो. आणि आपोआपच बघा तुमचा मुलगा पण सेवेमध्ये येत असतो. नाही जरी काय सेवा जमली ना, तरी पण स्वामींना मानायला तरी कमीत कमी सुरुवात नाही करा. ते मानतं त्याचं आम्हाला त्याचं त्याच्या मिसेसला बंधन नाहीये मला नाहीये. हां, हां, तो हां. त्यांना ते दर्शनाला सगळं करतो तो. हां, हां. किंवा आम्हाला कसं म्हणतो तोंडावर आमच्या, हां. हे सगळं नैसर्गिक राहतं म्हणतो हे. होय. हा. हा. नैसर्गिक असा चमत्कार होत नाही म्हणावं. हा, असं आहे ते आम्हाला माहिती त्याला पण त्याच्या मनात बी माहिती त्याला. हां, हां, हां. पण हे आहे तर मग आता ते बदलत इतकं झालं तर प्रत्येकाला असं वाटतं इतकं जवळ कसं काय भेटलं तुम्हाला सर, तुम्हाला इतकं जवळ कसं काय आली, तुम्हाला हे नव्हती भेटत, तुम्हाला लांब गाव भेटत होतं. हां, हां, हां. हा, मग आता सरला बी कळून गेलं का आपल्या आईचा चमत्कार आहे हा म्हणून. स्वामींनी इच्छा पूर्ण केली आईची. लगेचच आईनं मागितलं, स्वामींनी हो. पूर्ण केली. वाह! तर असं आहे मग मला परत नंतर असून एक दुसऱ्याचा एक प्रॉब्लेम येईल. हां, हां, हां. असंच आहे शाळेत त्यांना काही मनासारखं भेटत नाहीये. हं, हं. मग तो प्रॉब्लेम आला तसं केली ना स्वामी, तुम्हाला नाही सांगितलं की मी दुसऱ्यासाठीच करते बस, हो, स्वतःसाठी हो, हो. काहीच नाही केलं हो अजून. ना, हो ना. मग आता स्वामी इकडे मांडली ती इच्छा बा त्यांना भेटू दे त्याच्या मनासारखं, त्याच्या असं मनाच्या विरोधात गाव भेटलं ना. हां, हां, हां. एक आमचीच नातेवाईक जवळची व्यक्ती. बरं, बरं. हां. हा, त्यांना वाटलं यांचं झालं तर मग मुलांना सांगितलं तर आमच्या आईची पुण्य आहे असं. हां, हां, हां. अरे मग वाह! आता माझ्या मनात वाटतं का बा त्यांना भेटू द्या स्वामी, त्यांना पण भेटू द्या असं गाव जवळ द्यायचं. हां, 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 हां. हो. मग भेटलं का त्यांना का नाही अजून? नाही अजून नाही, त्याचं त्यांचं ते थोडं चुकीमुळे झालंय, समोरच्या चुकीमुळे झालं ना. हां, हां, हां. हा, ते करीन ते ना कागदपत्र करेल आता, मी बी स्वामीवर वर्ष ठेवला, सुनबाईला म्हणलं तू कर. हां. आणि ते ज्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांना हो सांग ना. का तुम्ही पण करा काही थोडंफार. हां, त्यांना पण सांगायचं तुम्ही पण नामस्मरण वगैरे करा. हो. हं, हं, हं. खूप सुंदर आहे अनुभव. हो, या अनुभव भरपूर भरपूर अनुभव आहे ताई मला आता, पण मग ती छोटी मोठी ते आज सांगा बी कसं ते कसं प्रत्येक स्वामी सेवे करायला राहतच ते अनुभव आहे. बाकी तुमची तब्येत आहे ना बरी? हो, तो मला एक तो मोठा अनुभव होता, थोडा थोडा यायला लागला बरं का आता थोडा. आला का? हा, 10%. अरे वाह! बरं झालं. हा, 10% येले. मला पूर्ण आला का मग सविस्तर पूर्ण व्हिडिओ मध्ये सांगून देईन हो, मी. हो, हो, हो. चालेल, चालेल. हो. हो. चालेल मग. हा. हा, श्री स्वामी समर्थ ताई. हो, हो. खूप सुंदर अनुभव आहे ताई. शेअर कर. हा ताई, पण मी अशी जास्त शुद्ध भाषा नाही बरं का माझ्याकडे, असं साधी भोळीची मी बरं. हो. नाही, खूप छान बोलताय तुम्ही. काय हा. आपली मायबोली भाषा आहे. मायबोली भाषापेक्षा काय दुसरी भाषा चांगली असणार आहे सांगा बरं ताई? कारण कसं मला सगळी जाणीव आहे. मला खेड्यातली जाणीव आहे, सिटीमधले खेड्यातलं सगळ्या ह्याच्यात मी सगळ्या ह्याच्यात राहते. गरिबीची जाणीव, श्रीमंतीची पूर्ण माझं सगळं अनुभवातून निघेली मी आता. हां, हां. त्याच्यामुळे मला काहीच वाटत नाही. मला आहे ना तर असं साधी एकदम साधं संपन्न बोलायला राहायला आवडतं. हो, हो. आणि तेच चांगलं. साधे विचार काय साधी राहणी उच्च विचार. बस झालं. हो. साधायचे पूर्ण आता एवढं आहे ना तर सगळे आता आता मुलं ते पण, मग आता मी तशी इतकी बोलायला राहायला तशी मी साधी पहिली जशी तशीच राहते. हां, हां, हां. नाही असं हो. आपण नाही दुसऱ्यासाठी आपल्याला आपल्याला जसं आवडतं तेच ठीक आहे ना. हो. चालेल, चालेल. खूप सुंदर अनुभव आहे ताई. शेअर करते मी हं. हो. हो. चालेल. चला श्री स्वामी समर्थ. हो, लावल मी अशी हो, हो. परत अनुभव. हो. चालेल, चालेल. लावा हा, तुम्हाला. ते मुलाचे फोटो टाकून देते, स्वामीचं नाही काढलं पण दुसरे फोटो टाकते मी याच्यात. बरं, बरं, बरं. चालेल. हो, ते नातवाचे. हो, हो, हो. चालेल. हं. हो. चला श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ ताई. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचे अनुभव खूप गोड आणि सुंदर होते. स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर स्वामी आपल्या भक्तांना सुंदर सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर प्रत्येक भक्तांची इच्छा देखील स्वामी पूर्ण करत असतात आणि आपल्या भक्तांना त्या इच्छेमार्फत सांगत असतात की जसे स्वामी प्रत्येक भक्तांना म्हणत असतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि त्याच प्रकारे स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशी देखील राहतात आणि प्रत्येक इच्छा ही स्वामींना सांगितलेली भक्ताने स्वामी पूर्ण करत असतात. तर खरोखरच या ताईंचा अनुभव खूप गोड आणि सुंदर होता. मला तर खूप आवडलेला आहे. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे. कारण जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव शेअर होतो तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर
खूप लोकांना मदत देखील होत असते. किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे. कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे. मग आता पुढील कार्य तुमचे आहे. स्वामींचे कार्य संपलेले आहे, कारण त्यांनी अनुभव दिलेला आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. आणि त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा शेअर करणे खूप गरजेचे आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.